ठीक आहे, तर आम्ही रांचीमध्ये आहे आता. धोनीचं घर इकडून फक्त 12 किलोमीटरवर आहे आणि रात्रीचे वाजले आहेत 8. धोनीने सांगितलेलं सकाळी 7च्या आधी यायचं घरी, पण आता 8 वाजलेत. म्हणून आम्ही धोनी भाईचा घराचा गेट इकडे थांबूया थोडं. देवकी फर्निचर असं काहीतरी आहे इकडे समोर. बघा हा गेट आहे. हाँ जो ये नित्या वो कुत्ता है जो धोनी खेलता है ना, जो जर्मन शेपर्ड है, वाइट ब्लैक है वो, और ये भी है. इकडची लोकल डिश आहे, बघू शकता, बुगनी करून. ₹100 झालं इकडे. क्या है जगह का नाम? भिरकीबाद. इसकी भिरकीबाद. बिस्की क्या? भिरकीबाद. भिरकीबाद हाँ बाग. हाँ भिरकीबाद. अच्छा, भिरकीबाद. मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही ब्लॉग जस्ट आत्ता उठलो आम्ही. रात्री 7-8 वाजता झोपलेलो आणि हा रूम खूप सुंदर आहे. मला ऑनलाईन ₹1600 भेटलेला. जस्ट मंदिराच्या 2 किलोमीटर अंतरावरच आहे. बाहेर व्ह्यू गॅलरी मधून मस्त व्ह्यू आहे. तर हा आमचा सातवा रोड ट्रिपचा दिवस आहे. आय थिंक 7 आम्हाला रोड ट्रिप करून म्हणजे स्टार्ट करून आज आम्ही पोचलो बैद्यनाथ ज्योतिर्लिंगला. आणि खूप सुंदर वातावरण आहे इकडे. बैद्यनाथ ज्योतिर्लिंग इकडे येतं, देवघर, झारखंडमध्ये देवघर ही जागा आहे, त्या जागेवर येतं. खूप थंड आहे वातावरण इकडे. म्हणजे बाकी आम्ही तिकडे फिरलो नाही ज्या अगोदर, जगन्नाथपुरी आणि तिकडे खूप गरमी होती. ॲज कम्पेअर्ड टू दॅट इकडे खूप थंड आहे वातावरण. म्हणजे घाम नाही येणार उन्हात फिरून, पण असं आहे ऊन, पण घाम नाही येणार असं. तर पोचलो आता इथपर्यंत. दाखवतो आज पूर्ण दिवस इकडे स्पेंड करू, एका जागेवर जाऊ. बघत राहा व्हिडिओ. ओके, तर बघू शकता हे एंट्रन्स आहे या स्टेचं नाव काय? पॅलेस, विराट पॅलेस करून नाव आहे. मी शोधून काढली ही पण प्रॉपर्टी. मस्त प्रॉपर्टी. इकडची लोकल डिश आहे, बघू शकता, बुगनी करून. इकडची लोकल डिश आहे ही, बघू शकता. खाऊया आता, बघूया कशी लागते. बुगनी बोलतात त्याला. त्याला बाहेर नाश्ता करायला आलो आणि विचार केला हे ट्राय करूया. भजी, कुरमुरे, पोहे आणि पापड. उणगायला परत एकदा आता जाऊया. चला परत एकदा जाऊया आता बाहेर. इकडचे आजूबाजूच्या प्लेसेस फिरूया, बघूया काय एक्सप्लोर करण्यासारखं. 11 वाजले आणि इकडे पण सकाळी 5:30लाच मस्त उजेड पडतो. ओके, तर निघालो आता बाहेर आम्ही. कोणत्या प्लेसवर जाणार आहे आपण? सगळ्यात आधी नंदन पार्क एक जागा आहे, तिकडे बोटिंग आणि बाकीच्या गोष्टी आहेत, तर तिकडे जाऊया. आणि आम्ही स्टे करतो ती प्रॉपर्टी बघा किती सुंदर आहे. मस्त प्रॉपर्टी आहे. तारीख आहे 28, गुरुवारचा दिवस. निघूया चला. तर वाजलेत काहीतरी 11:30 झालेत. निघालो आम्ही आजचा दिवस सुरू करण्यासाठी. सकाळी नाश्ता करून आलो आजूबाजूला. चला आहे काय. तर इकडे ट्रॅव्हल करून अशा जागेवर पोचलोय. मॅपमध्ये दाखवत होतं ही जागा. तर आलो इथपर्यंत. नंदी पहाड सुंदर जागा आहे. झारखंडमध्ये आहे. आता आम्ही लोकल साईट्स फिरतोय आणि आपण टायर चेंज केलेला आता. जस्ट नवीन टायर टाकलाय इकडे.
तर इकडे या लेकवर आलो आहे. काय असं बघण्यासारखं नाही एवढं. फोटो खेचून निघूया चला. ओके मित्रांनो, बघू शकता आपण त्रिकूट पर्वताच्या इकडे आहे. आता हे समोर बघताय ते त्रिकूट पर्वत आहे. अजून आम्हाला लोकेशन भेटलं नाही आहे. अर्धा एक तास झालं शोधतोय. आता थोडा अर्धा एक तास अजून शोधू, नंतर प्लॅन ड्रॉप करूया आपण. चला, त्रिकूट पर्वत. ओके मित्रांनो, तर ट्रॅव्हल करता करता इकडे पोचलो आहे या स्वीटच्या दुकानावर. स्वीट्स खाल्ले मस्त. जाऊया पुढे. डिझेल 103, बापरे. तर बसले आहेत जेवायला. दुपारचे वाजले आहेत 3 आणि जेवायला बसलोय आता. मस्त हॉटेल आहे. नित्या का गेलो नित्या गायला इग्नोर कर रहे. तर मित्रांनो चला, ही रोड ट्रिप आता आमची आय थिंक आजचा शेवटचा दिवस आहे इकडचा. उद्या आम्ही मुंबईसाठी निघणार परत. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग क्लिअर. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना सांगा, सबस्क्राईब करा. काय चला, मी तो है क्या बोला डोंट मी. हॉटेल रामेश्वरम इकडे आहोत आम्ही आता. खूप सुंदर जेवण होतं इकडचं. जर तुम्ही बैद्यनाथला आलाय तर जरूर या हॉटेलमध्ये जेवायला या. मस्त जेवण आहे. किल्ले बिस्लरीवाला है 2 बार 12 पड़ा था एक. ओके, तर जेवायला आलो आहे बाहेर आम्ही. रात्रीचे 10 वाजले आता. इकडे बाजूलाच मंदिराच्या बाजूला जेवण आहे, हॉटेल आहे, तिकडे आलो आहे जेवायला. खूप मस्त जेवण आहे. कृष्णा हॉटेल करून नाव आहे या हॉटेलचं. ढक्कन खुला है इसका, संभाल के उठाना जो भी है. मस्ट ट्राय. AM tomorrow. तुमचं आरजे फ्रॉम आपली मुंबई. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर त्याच प्रकारे सकाळचे 10 वाजलेत, 10:30 अराउंड. आमचा चेकआउटचा टाईम आहे आता. आणि असा अंधार पडला आहे ना, असं वाटतं संध्याकाळ झाली आहे. म्हणजे मोठा पाऊस सुरू झाला आहे. असा वादळ पाऊस सगळं एकत्र आलं आहे. तर आधी इकडे उजेड होता आणि आता पाऊस सुरू झाला आहे मस्त एकदम. आता थोडं टायमानेच उशिरा निघूया. आणि पाऊस बघू शकता, काहीतरीच पाऊस पडतोय. कालचा पाऊस पडेल पण एवढा मोठा पडेल असं वाटलं नव्हतं. मस्त वादळ सुटलंय. लाईट पण गेली हॉटेलची, फक्त ही डिम लाईट उरली. आता दाखवतो तुम्हाला. आणि झारखंड टू मुंबई बघत राहा व्हिडिओ. चला, फायनली बाय बाय बोलूया आपल्या रूमला. 2 दिवस या रूममध्ये होतो, खूप मजा आली. चला आता निघूया. अंधार झालाय पूर्ण. चला निघतोय आता आम्ही. बघू शकता मस्त असं पावसाळी वातावरण झालंय. आणि हे तर मित्रांनो फायनली परत आम्ही निघतोय आता. तर सगळे रेडी झालेत. तर आता आहे आम्ही देवघरला, जे आहे झारखंडमध्ये. देवघरमध्ये बाबा बैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे. तिकडे आम्ही काल दर्शन घेतलं. मग इकडचे लोकल साईड फिरलो. परवाच दर्शन घेतलेलं. कालच्या दिवशी आम्ही असं लोकल सगळे फिरलो इकडच्या ॲट्रॅक्शन प्लेसेस. आणि आज हा 3रा दिवस आमचा इकडे. निघतोय आम्ही. आपली पार्किंग आहे करून आहे मंदिराच्या 2 किलोमीटर अंतरावर आहे. खूप सुंदर हॉटेल आहे, पार्किंग पण आहे. तुम्ही आरामशीर दर्शन पण घेऊन जाऊन येऊ शकता आरामशीर. काय फक्त दर्शनाला 5 तास लागतात नॉर्मल लाईनमध्ये. पासमधून गेलं तर आता दर्शन होईल. आम्ही नॉर्मलच लाईनमधून गेलेलो. आणि इकडे आल्यावर बाबा लोक खूप मागे लागतात. त्यांना सांभाळून जरा, बाबा लोक तुम्हाला गंडवून टाकतील असं आहे. म्हणून त्यांना जरा सांभाळून. बाकी काय सगळं मस्त. निघूया आता. दाखवतो तुम्हाला 1900 किलोमीटरची राईड. अराऊंड 3000 टोल लागणार आहे. आणि वाया आम्ही छत्तीसगड नागपूर वाया जाणार आहे. म्हणजे झारखंड जिकडे आता आम्ही आहे, झारखंड छत्तीसगड नागपूर, नंतर आपला समृद्धी महामार्ग डायरेक्ट भिवंडीपर्यंत आहे.
चला रेडी झाले सगळं. एक ले ना फोटो ले ना बॅग पकड के. चला एक फोटो काढूया आणि निघूया. ओके तर पाऊस पडतो इकडे असा भरपूर पाऊस पडतो सकाळपासून बघू शकता. आपली गोल्डी इकडे उभी आहे. आता सामान भरूया आणि निघूया. चला ओके तर मित्रांनो निघतोय आम्ही आता. हे बघा मॅप सेट केला आहे. 1893 किलोमीटर्स आहेत. 1893 किलोमीटर वाया छत्तीसगड जाणार आहे आम्ही आणि 1 दिवस 9 तास. तर जाऊया आरामशीर. चला करूया आपल्या जर्नीला सुरुवात. बघत राहा व्हिडिओ. पार्टी सगळे सेट झालेत मस्त. चला निघूया आता. बाहेर हलका हलका पाऊस पण आहे. पाऊस एन्जॉय करत करत जाऊया. चला बघा इकडे कुठे गाडी लावलेली आम्ही. एकदम हार्ड जागा आहे ना. ओके तर बघू शकता मित्रांनो पाऊस काय मस्त पडतोय. आता हा मेडिकलला जाण्यासाठी गेलेला. काय आलं भेटलं काय? हो भेटले मला. इनो. अरे बाप रे 4 पॅकेट लिए आहे. अच्छा चला, किया निघूया. किया. किसी और को भी लगेगा इसके लिए. अच्छा किया सही. चला निघूया आता. हे लोकल इकडचं आजूबाजूचं मार्केट आहे. इधर अंकल चाय अच्छा बनाया था ना. यही वाला देख. आपलं जे ज्योतिर्लिंग आहे तिकडच्या मंदिराच्या आजूबाजूचे मार्केट आहे. चला मॅपच्या हिशोबाने जाऊया आता. ओके मित्रांनो तर बघू शकता सुंदर असा पाऊस आणि अशा पावसात आपण मित्रांसोबत आहोत आणि 1891 किलोमीटर रनिंग करायची अजून आम्हाला. हे बघून तर अजूनच मला काय बोलतो त्याला आनंद येतोय. बट काय करू ट्रिप संपते ही एक गोष्ट आहे ती चांगली नाही वाटत आहे है ना. काय बोलतो ट्रिप कधी ना संपावी. हो ट्रिप कधी ना संपावी. इट्स व्हेरी सॅड दॅट ट्रिप इज एंडिंग. तर अब क्या कर सकते हैं. कसे गेले 7-8 दिवस कळलंच नाही बिलकुल. म्हणजे काय कुठून. चला बघा ही आमची रिटर्न जर्नी. देवघर झारखंड टू मुंबई. हा रोड ट्रिपमध्ये आम्ही 3 राज्य क्रॉस केलेली. ओडिसा, झारखंड, छत्तीसगड आणि आपला महाराष्ट्र आणि वेस्ट बेंगाल पण आलेलं मध्ये. म्हणजे 5 राज्य क्रॉस केलेली. वेस्ट बेंगालची लोकं पण खूप चांगली आहेत. हेल्पफुल आहेत. टायर बियर सगळं बाईकवर आणून दिला त्यांनी. हेल्प केली बाईकसाठी. एकदा बाईकचा आपला टायरचा प्रॉब्लेम झालेला. लेफ्टवाला टायर फुटलेला आणि माझी स्टेपनी पंक्चर होती. तर मग स्टेपनी पंक्चर आम्ही घेऊन पंक्चर काढायला गेलो. एकाने बाईक दिली. त्यानंतर नवीन टायर पण एक घ्यायचा होता तो कारण तो फाटलेला एक टायर. त्यावेळेला पण एका मेकॅनिकने हेल्प केली चांगली. स्वतःची बाईक काढून टायर आणायला गेला. नवीन टायर आणून दिला. मीच गेलेलो सांगती. डायरेक्ट शोरूम पण चालूच होतं त्या रात्रीचं. जे के टायरचं शोरूम होतं. तो बोलत होता बंदच करत होतो मी जस्ट. पण याचा कॉल आला त्यामुळे थांबलो. म्हटलं ठीक आहे. मग टायर पण तो बसवला आहे राईट साईडला आता आणि चाललो आहे आपल्या घराकडे. मस्त पाऊस पडतो सकाळपासून. लाईटनिंग पण होते आणि ओके मित्रांनो तर बघू शकता 1935 किलोमीटर दाखवत आहेत. म्हणजे अराऊंड आम्हाला 2000 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे. ॲक्च्युली आम्ही जो आधी रूट सिलेक्ट केलेला त्याच्यावर 1800 काहीतरी दाखवत होतं. त्या रूटवर ॲक्च्युली बंद दाखवत होतो रूट. सारखं इकडेनंच राऊट करतो आहे. मग आज आम्ही सिलेक्ट केला तर इकडे अराऊंड 2000 किलोमीटर आहे. तर आपण जाऊया हळूहळू. या रांचीवाला रोड पकडला आहे आम्ही आता. घाट एरिया आहे जरा. त्याच प्रकारे रोड तर चांगला आहे. आतापर्यंत काय असे घाणेरडा पॅच भेटला नाही. एकदम स्मूथ रोड आहे. डांबरी रोड आहे. त्याच प्रकारे पाऊस पण खूप सुंदर पडतो आहे. एकदम असं चिलवालं वातावरण झालं आहे. चला दाखवतो आमचे 1934 किलोमीटर कसे स्पेंड होतील ते तुम्हाला दाखवतो. काय काय आम्ही करू. चला डिझेल टाकतोय आता. बरं टाकी फुल करतोय. डीजल फुल. रिटर्न जाताना 100 रुपये झाले इकडे. काय जगह का नाम इसकी बात. इसकी इसकी बात.
बिस्की क्या फिर की बात भिरकी बाद हाँ बाग हाँ फिर की बात अच्छा भिरकी बाग किधर आया ये किधर आया जगह देवघर जिल्हा का देवघर आतापर्यंत देवघरमध्ये जाऊ आपण तर बघूया कितीचं डिझेल बसतंय तेपासून निघालेलो ना तेव्हा अराऊंड 93 होतं. आता बघा काय झालंय. झालो ऑटो कट 1300 झालाय. अजून टाकूया तरी 1416चं पेट्रोल डिझेल बसलंय एकदम फुल केलंय बघा. चला समोर हवा आहे तिकडे हवा पण भरूया आता जरा बघूया किती हवा आहे. चला आणि आमचे टोटल किलोमीटर्स बघा किती झालेत 2504 म्हणजे याच्यामध्ये 120 किलोमीटर स्टार्टिंगचे मी कॅल्क्युलेट नव्हते केले म्हणजे 2600-750 किलोमीटर झालेत आतापर्यंत ट्रॅव्हल करून आमचे. आता परत जाण्याचा 2000चा पॅचा म्हणजे टोटल होईल आपले 4.5 होतील किलोमीटर 4500. चला दाखवतो बघा ही 4500 किलोमीटरची राईड ती केली आहे आपण होंडा मोबिलिओ डिझेलमधून. सांगू तुम्हाला किती खर्च झाला डिझेलचा टोलचा. तर गिरती इकडून बाहेर निघतो आता आपण अजून 1820 किलोमीटर बाकी आहे. इधर वेलकम टू अच्छा उधर एंट्री इधर एग्जिट. चला राईट घ्यायचं आता आपल्याला. तर ट्रॅव्हल करता करता अशा काहीतरी जागेवर येऊन थांबलोय. बघू शकता काय सुंदर प्लेस आहे. मस्त रोड आहे पाठी डोंगर बघा. ओके मित्रांनो तर ट्रॅव्हल करता करता काहीतरी 1700 किलोमीटर बाकी आहेत. टोलवर पोचलो आता. टोलचं नाव नाही माहीत मला. एरिया का नाम क्या है क्या और माझी कहाँ पे है झारखंड में ही है. झारखंडमध्ये आता अजून 8 वेळा फुल ब्रेक घेतला आहे. हाफ टँक करतोय फुल. बघूया कितीचं बसेल. ओके मित्रांनो तर बघू शकता आता आपण आहे अरे यार मॅप बस नाही लावला आहे. NH20 वर आहे आय थिंक आपण. आणि परत टँक फुल केली आहे. आता रात्रभर टेन्शन नाही ट्रॅव्हल करून जाऊया. आणि हा आपला NH20 आहे आय थिंक. आणि डिझेल झालंय 100. झारखंडमध्येच आहे अजून आपण. तर आपण आहे आता धोनी महेंद्रसिंग धोनी याच्या गावामध्ये. तर आम्ही रांचीमध्ये आहे आता. धोनीचं घर इकडून फक्त 12 किलोमीटरवर आहे. आणि रात्रीचे वाजले आहेत 8. धोनीने सांगितलेलं सकाळी 7च्या आधी यायचं घरी पण आता 8 वाजलेत म्हणून आम्ही बाहेरूनच जाणार आहे. त्याचप्रकारे आपल्या घरासाठी 1616 किलोमीटर परफेक्ट बाकी आहेत. 24 तास प्लस 3 तास. आणि त्याचप्रकारे चला क्रॉस केलेलं आहे आम्ही रांची रिंग रोड आता जस्ट. दाखवतो पुढची जर्नी. फायनली या रांची हायवेवर आहे आपण आता. आणि हे बघू शकता धोनी भाईचा घराचा गेट. इकडे थांबूया थोडं. देवकी फर्निचर असं काहीतरी आहे इकडे समोर. बघा हा गेट आहे. हाँ जो ये नित्या वो कुत्ता है जो धोनी खेलता है ना. जो जर्मन शेपर्ड है वाइट ब्लैक है वो और ये भी है. फोटो बिटो काढतोय. तर धोनीच्या घराजवळ आता एक फोटो काढायचा. ओके मित्रांनो बघू शकता फायनली धोनीचं घराचा गेट.
चला एक मेरा भी फोटो ले ना. ओके मित्रांनो, तर बघू शकता आपण कोणत्या तरी गावातल्या आतल्या रोडला आहे, झारखंडच्याच. आम्हाला पण माहित नाही कोणता रोड आहे, का चुकून आलो इकडे. एकदम छोटंसं गाव आहे आणि 2 लेन रोड आहे. तर थोडंसं असं वाटतं ना मनात की आपण चुकलो असणार, काय असणार. तसंच आम्हाला पण होत होतं. आता मग आम्ही 2-3दा मॅप चेक केले तर आम्हाला वाटतं आता बरोबर आहे. आता NH 143 पकडूया पुढून आणि मग तुम्हाला दाखवतो पुढचं दृश्य. बघू शकता एकदम सुमसाम गाव आहे, जंगल रोड आहे, घरं आहेत आजूबाजूला. तरी पण जरासं वाटतं, असं मनामध्ये एन्झायटी होते की कुठे आपण, काय काय बरोबर चाललोय की नाही. चला, तर हा आम्ही झारखंडपासून रूट घेतलेला मुंबईसाठी. तेव्हा ही गावं आम्हाला मध्ये लागली. अशी गावांची नावं वेगवेगळी आहेत एकदम. मी तुम्हाला नंतर वरती स्क्रीनवर टाकतो गावांची नावं शोधून. मोंग्या भाऊ स्टील विजिबल. मोंग्या भाऊ तर काय आहे ते, मोंग्या भाऊ करून एक मोंग्या स्टील करून एक होर्डिंग्स आहेत. ते काय संपतच नाही आहेत. पूर्ण झारखंडमध्ये फक्त मोंग्या स्टीलच्या होर्डिंग्स लागले तिकडे. मोंग्या बाई सगळीकडे आहेत. तिकडचा अंबानी वाटतं झारखंडचा. चला, वरती काहीतरी दिसतंय रांची लेफ्ट में, राईट. अजून बघा आमचे 1462 किलोमीटर बाकी आहेत या रोडवर. एवढा खराब रोड आहे ना NH 143. गडकरी साहेबांना टॅग करा. साधा एक म्हणजे एवढी गाडी अख्खी बुडेल एवढा मोठा खड्डा आहे. पूर्ण वाट लावून ठेवली रोडची. काय बरोबर नाही. आम्ही लास्ट अर्धा 1 तास झालं, 10 किलोमीटर पण नाही झाले आमचे त्याच्यामुळे. अजून तर 22 तास दाखवतात आम्हाला पोचायला. आज चुकी केली आम्ही रूट घेऊन. तो वाराणसीवाला रूट घ्यायला पाहिजे होता. वाराणसीवाला रूट डायरेक्ट हायवे टू हायवे होता. चाल. तर मित्रांनो, परत आपण या पेट्रोल पंपवरून डिझेल फुल केलं आहे जस्ट आता. सेम 101 रुपये. सकाळचे वाजले 6:30. इकडे पेट्रोल पंपवर आंघोळ केली मी समोर तिकडे. आता निघूया चला. ओके मित्रांनो, गुड मॉर्निंग. बघू शकता तुम्ही शनिवारची सकाळ आणि सकाळचे 8:30 वाजलेत आणि आपण आहोत NH 53वर. अजून 1100 किलोमीटर दाखवत आहेत. 1150 किलोमीटर घरी पोहोचण्यासाठी. आज रात्र पण आय थिंक रात्र जाईल पूर्ण. समृद्धी महामार्गावर आम्ही नाईट स्पेंड करू असं वाटतंय मला. अजून 300-400 किलोमीटर बाकी आहे समृद्धीला येण्या पोहोचण्यासाठी. त्याच प्रकारे बघू शकता सुंदरशी सकाळ. आणि चला दाखवतो तुम्हाला किती तासात आम्ही घरी पोहोचतो. सकाळी फक्त एक झोप काढलेली 1-2 तास बस. त्यानंतर परत राईड चालू केली. चला, तर नाश्त्यासाठी थांबलेलो हायवेवर मध्येच. बघू शकता का दालवडा मागवला आहे, मेंदूवडा. तिकडची डिश आहे, ओरिसामध्येच आहे अजून आम्ही. चला दाखवतो पुढे. 2 लेके आ. तर 1070 किलोमीटर काहीतरी बाकी आहेत. जसं थांबलो आहे काही थंड पेय पिण्यासाठी. आणि त्याच प्रकारे सर इकडे जर तुम्ही ट्रॅव्हल करताय तर ह्यावर थोडं लक्ष द्या. गाई आणि बकरी खूप प्राणी फिरत असतात, पाळीव प्राणी रस्त्यावर. त्यामुळे आरामशीरच ड्राईव्ह करा इकडून ड्राईव्ह करताना. आणि गरमी बघा किती कडाक्याची आहे. सगळ्यांना झाकून असं जावं लागतं, एवढी गरमी पडली बाहेर. नागपूर आहे 53 किलोमीटर. बघू शकता 53 किलोमीटर बाकी आहे. नाही 304 आहे. 304 किलोमीटर नागपूर. तर परत कुठे आहे आपण? किधर आहे जगा? हाँ भाई, पेट्रोल फुल करतोय आपण परत. सॉरी डिझेल फुल करतोय. कौन सा जगह का नाम क्या है? हाँ, उरेडबी. कहाँ है?
तो कहाँ है? उड़ीसा में? छत्तीसगड आहे, सॉरी छत्तीसगडमध्ये आहे. छत्तीसगडमध्ये बघा 102 रुपये रेट आहे डिझेलचा. 1820 1900 रुपयापर्यंत भेटत असेल मला वाटतं. ओके मित्रांनो, तर डिझेल फुल करून आता निघतो आम्ही परत. अजून 900 किलोमीटर आहे. बघूया किती याच्यात झालं. 936 काहीतरी आहे किलोमीटर. छत्तीसगडमध्ये आता आम्ही. चला निघूया पुढे. ओके, तर मित्रांनो बघू शकता समोर आपला नागपूरचा व्ह्यू आहे. नागपूरच्या रोडचा. नागपूर पोचणार आहे आता थोड्याच वेळात. खूप जास्त हीट आहे इकडे आणि थोड्याच वेळात समृद्धी महामार्ग चालू होईल. तेव्हा पण मी ब्लॉग करून दाखवतो तुम्हाला. आज पण वन स्ट्रेचमध्ये एक झोप काढू आणि क्रॉस करू. पूर्ण रात्र आणि आय थिंक सकाळ पण होईल समृद्धी महामार्ग क्रॉस करता करता. चला बघूया कसं होतं आहे. तर आत्ता वाजलेत काहीतरी 3:15 झालेत आणि आमचे बाकी आहेत 808 किलोमीटर. 11 तास दाखवत आहेत. आरामशीर. ओके मित्रांनो, तर फायनली आपण समृद्धी महामार्गावर आहोत. टोलगेट आहे 1 किलोमीटरवर आणि 741 किलोमीटर दाखवतात आपल्या घरासाठी. टोटल 765 किलोमीटरचा हा रोड आहे. तरी पण आपल्याला 741 किलोमीटर लागणार आहेत घरी पोचायला. चला बघा हा टोल आता. इकडे पैसे कट होत नाहीत. जेव्हा आपण बाहेर पडतो जापान रूटमधून तिकडे पैसे कट होतात. नॉर्मलच आहे एकदम. काय एवढं हे नाही. मस्त आहे. रोड खूप सुंदर आहे. आता पूर्ण रात्र याच रोडवर जाणार आहे आमची. आय थिंक असंच होईल. चला. तर मित्रांनो बघू शकता आम्ही आदलेलो पण एवढी भूक लागली ना, आम्ही समृद्धी महामार्ग सोडून खाली आलो आणि एका हॉटेलमध्ये बसलो आता जेवायला. राहवलं नाही राहवलं नाही आम्हाला. एवढं भूक लागत होती ना. समृद्धी सोडून खाली आलो. आता परत वरती जाणार. सांगतो तुम्हाला टोलचा कसा सीन आहे यांचा. चला मित्रांनो, तर आपलं खाऊन पिऊन झालेलं आहे मस्तपैकी. आता जाऊया परत समृद्धी महामार्ग पकडूया. चला. कुठून काय युटर्न घ्यायचं आपल्याला? हो. दाखवतो तुम्हाला किती. आता तर 60 रुपये कापलेत. फर्स्ट टोल जेव्हा आम्ही आज शिरलो आणि फर्स्ट जी एक्झिट होती तिकडून बाहेर निघालो. शेंडू काहीतरी नाव होतं जागेवर. काय नाव होतं शेंडूचं? ठीक आहे, चला दाखवतो आता. ह्या एंट्रीवर फक्त नोट होईल. नंतर किती निघतील ते बघूया. बघू शकता मित्रांनो, आउट झालेलो. परत आता इन होतोय आपण. इधर आहे वॉशरूम. परत इन झालो. नहीं, अपने लिए भी टोल पे अपने लिए रहता है. ये अपने लिए रहता है. जाएगा तो बोल अच्छा रहता है ये भी वॉशरूम. ओके, तर समृद्धी महामार्ग बघू शकता मित्रांनो. जरा बाहेर आलो आम्ही. हा खूप पण बोलू शकता, खूप लांबलचक पण बोलू शकता. खूप मोठा रोड आहे. म्हणजे 750 किलोमीटरचा पूर्ण पॅच आहे हा रोड आहे. आणि जाऊया आरामशीर. बघा जस्ट आता आम्ही अराउंड 50 किलोमीटर पार केले असतो.
सकाळी 3 वाजेपर्यंत घरी पोहोचू असं दाखवतं आहे. म्हणजे हा 2-1 वाजेपर्यंत मला वाटतं रोड होऊ शकतो, पण बघूया किती टाईम लागेल. आणि इथे आपली गोल्डी बघू शकता इकडे, सुंदरी. बघू शकता संध्याकाळचे 6:30 वाजलेत. सुंदरसा सनसेट. आणि आम्ही आहे आता समृद्धी महामार्गावर. 700 किलोमीटर अराउंड उरलेत, रात्रीपर्यंत होतील. दाखवतो तुम्हाला रात्रीची स्टोरी आता. चला, हा व्ह्यू बघा काय मस्त आहे. डोंगराच्या पाठी लपलाय सूर्य. संध्याकाळचे 7 वाजलेत तरी अजून इकडे उजेड आहे, बघू शकता. आपल्या इकडे एकदम अंधार पडतो या टायमाला. सकाळी सूर्य लवकर येतो इकडे 5 वाजताच आणि उशिरा जातो, त्यामुळे इकडे गरमी जास्त आहे असं वाटतंय. बघू शकता इकडे समृद्धी महामार्गावर फर्स्ट पेट्रोल पंप आहे HP चा. तिकडे डिझेल फुल करतो आता परत. 99.57 आहे इकडे. कितीचा बसता आता, किती वेळ भरत आहे. ओके मित्रांनो, रात्रीचे वाजले आहेत 12 ठीक. अजून आमचे 500-450 किलोमीटर बाकी आहेत मुंबईसाठी. त्याचप्रकारे तुम्ही जिकडून पण एंट्री घेता आणि एक्झिट करता त्याच्या जे किलोमीटर आहेत ते किलोमीटर पर किलोमीटर 2 रुपये असे चार्ज करतात. समृद्धी महामार्गावर चार्जेस असे आहेत की पर किलोमीटर 2 रुपये. जर तुम्ही 30 किलोमीटरवर एक्झिट घेतलं, 60 किलोमीटरवर एक्झिट घेतलं तर ते 120 रुपये तुम्हाला भरावे लागतील. लाईक दॅट ओनली. परत तुम्ही एंटर कराल कुठून पण, तिकडून जे तुमचा जर मुंबईला बाहेर पडताय तर जेवढे किलोमीटर्स होतील तेवढे. तर टोटल मुंबई टू नागपूर 1440 किलोमीटर, 1440 रुपये आहेत, म्हणजे 720 किलोमीटर पकडा. त्याचप्रकारे आज आम्ही एका जागेवरून एक्झिट घेऊन परत इन केली. ते 30 किलोमीटरचा पॅच होता. चला, निघूया थोड्या वेळात. ओके मित्रांनो, बघू शकता ट्रॅव्हल करता करता झाली आहे सकाळ. 5:30 वाजलेत आणि उजेड बघा. अजून 400 किलोमीटर आहे मुंबईसाठी. रात्रभर ट्रॅव्हल करून करून फक्त 2दा थांबलेलो, एक ब्रेक घेतलेला, झोप आलेली म्हणून. बाकी कंटिन्यू आपला प्रवास चालू आहे. चला, समृद्धीवरून येत आहे, पूर्ण क्रॉस करताय रात्रीचं, तर झोप आली तर थांबा. आणि अजून एकदा रिपीट करतो, फक्त पर किलोमीटर 2 रुपीज चार्जेस आहे समृद्धी महामार्गावर. चला मित्रांनो, तर बघू शकता स्टील समृद्धी महामार्ग. सकाळचे 8 वाजलेत. तर हा व्हिडिओ मी इकडेच संपवतो. तर थँक्यू सो मच वॉचिंग टिल हिअर. हे आपली जगन्नाथपुरी आणि बैद्यनाथची जी ट्रिप आहे ती इकडेच मी संपवतो, इकडेच ब्लॉग संपवतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हिअर. तेच ब्लॉग बघत राहण्यासाठी मला सबस्क्राईब करा. आणि कोणता तुमचा मित्र इंटरेस्टेड असेल ट्रॅव्हलिंगमध्ये त्याला हा व्हिडिओ सजेस्ट करा. चला, बाय. तर बघू शकता इगतपुरीच्या पुढचा टनल आहे हा. इगतपुरीच्या पुढे रस्ता चालू झालेला आहे आता.
समृद्धी महामार्गावरून जर येत असाल तुम्ही तर इकडे जो इगतपुरी जसाच लेफ्ट येतो त्याच्या पुढे मुंबईसाठी आपण जेव्हा जातो तेव्हा हा बोगदा लागतो. फायनली समृद्धी महामार्ग संपला. हा समोर टोल दिसतोय जेन. तर फायनली टोल रोड समाप्त. आपला समृद्धी महामार्गाचा टोल रोड समाप्त झालेला आहे आणि भारत पेट्रोल पंपचा टोल पण आपल्या पेट्रोल पंप भेटलेला आहे.